राजगुरुनगर येथील पुणे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात सत्कारावरून व्यासपीठावरच मानापमान नाट्य। आमदार बाबाजी काळे यांच्या चिरंजीवानंतर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे यांचा शिक्षण विभागाकडून नामोल्लेख। शिक्षण विभागाकडून प्रोटोकॉल पायदळी। माजी अध्यक्षांनी सन्मान स्वीकारलाच नाही। पदाचा मान म्हणून मी सन्मान स्वीकारलेला नाही, निर्मला पानसरे यांची स्पष्टोक्ती। पुत्रदा एकादशी निमित्त माऊलींच्या समाधी मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट। एकादशी निमित्त अलंकापुरीत भाविकांची गर्दी। धार्मिक विधी आटोपल्यानंतर गाभारा सजवण्याची संस्थान कमिटीची वर्षानुवर्षाची परंपरा। लोकाभिमुख प्रशासनासाठी महसूल यंत्रणेतील जिल्हा अधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी आठवड्यातून 2 दिवस ग्रामीण भागात दौरे करावे। शासनाच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाची अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना। पुणे महसूल विभागाच्या कार्याचा महसूल मंत्र्यांनी घेतला आढावा। वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी सेज क्षेत्रात पोलीस चौकी। शुक्रवारी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या हस्ते पोलीस चौकीचे उद्घाटन। कनेरसर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे यांच्या पाठपुराव्याला यश। खेड तालुक्यातील कनेरसर आणि गुळाणी येथे पाणलोट यात्रा। जिल्हास्तरीय समिती बैठकीत अतिरिक्त जिल्हा अधिकारी सुहास महापारी यांची माहिती। 140 प्रकल्प क्षेत्रातील 30 जिल्ह्यातील गावांमध्ये पाणलोट यात्रेचे आयोजन। केंद्रीय भूसंसाधन विभाग आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 योजना। चिंचबाईवाडी येथे CK गोयल कला वाणिज्य महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर सुरू। जलसंवर्धन कार्यक्रमाअंतर 880 विविध जातींच्या वृक्षांची लागवड। जपानच्या वनस्पती पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर अकिरा मियावाली यांच्या मियावाली संकल्पनेवर आधारित घनवन लागवड प्रकल्प।